Good morning friends. Today is the day for ओनियन पकोडा. कांदा भजी करूया आज. कांदा भजी. डाळीचं पीठ घेतलंय साधारण अर्धा वाटी, अर्धा ते पाऊण वाटी. त्याच्यामध्ये आपण हा चिरून ठेवलेला कांदा आहे, चिरून ठेवलेला कांदा टाकूया. असा कुस्करून टाकायचा आहे. तेल गरम करत ठेवलेलं आहे. गॅस मध्यम ठेवलेला आहे, म्हणजे हे होईपर्यंत आपलं तेल तापलेलं असेल. 2 कांदे घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि हे असं पूर्ण कुस्करून टाकू. कांद्याचे लांब लांब तुकडे केलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण कांद्याबरोबर थोडा ओवा टाकायचा आहे. ही माझी सिक्रेट रेसिपी आहे. हातावरच असा कुस्करून घेतलेला आहे ओवा, म्हणजे त्याचं सगळं निघून जातं. त्याच्यामध्ये थोडी हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा, त्याच्यात मीठ टाकूया. हा जो चमचा आहे ना, या चमच्याने पाऊण चमचा मीठ घेतलंय. असं जरा पसरवून टाकू. आता हे हलवून घेऊ. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मोहन टाकूया तेलाचं. आणि थोडा खायचा सोडा टाकूया. हा घेतला आहे बेकिंग सोडा. तर हा एक खडा आहे, तो थोडासा टाकूया. सगळा नको, अर्धा खडा. याने काय होतं, त्याला कुरकुरीतपणा चांगला होतो. आता हे त्याला गरम तेलाचं मोहन घातलं आहे, म्हणून मग आता त्याला चमच्याने हलवतो. नंतर मग हातानेच मिक्स करणार आहे. आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊ. हे कोरडंच सगळं मिक्स करायचं आहे, कारण कांदा आहे ना, त्याला पाणी सुटतं मीठ लावल्यावरती, हळद मीठ लावल्यावरती. पाणी नंतर टाकायचं थोडंसं ओलावा येण्याकरता, पण हे कांद्याचं मेन पाणी सुटतं, त्याच्यामध्येच डाळीचं पीठ भिजवलं जातं, ओलसर होतं चांगलं. म्हणून मी आता टाकलेलं नाही आहे. डाळीचं पीठ साधारण 5 चमचे घेतलेलं आहे या चमच्याने. आता त्याची आपण थोडी चव घेऊन बघू, मीठ आणि तिखट बरोबर लागलंय की नाही ते. परफेक्ट चव. त्यात थोडं आपण पाणी टाकू. थोडंच टाकायचं पाणी. त्याला ओलसरपणा येण्याकरता.
एकदम पातळ नाही करायचं आहे. एकदम पातळ केलं तर मग ते भजी चांगली होत नाहीत. जरा कोरडंच असं पेस्टसारखं. बघा, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? नवीनच आहे, यूट्यूबवर टाकतो आहे मी. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल. अजून चॅनलला नाव वगैरे काय ठेवलेलं नाही आहे. आता हे थोडंसं मी त्यात पाणी अजून टाकलं आहे, कारण माझ्या एका हातात मोबाईल, त्याच्यामुळे मी असं दाखवू नाही शकलो पटकन. थोडंसं टाकलं, अजून 2 चमचे पाणी टाकलं या चमच्याने. आता आपण भजी टाकून बघूया कशी होत आहेत ती. गॅस मध्यम ठेवतो. 1 मिनटं. गॅस एकदम मोठा नाही करायचा, मग ती भजी नुसतीच बाहेरनं कडक होतात, आतून शिजत नाहीत. म्हणून म्हणजे गॅस मध्यम ठेवला की कांदा पण आतनं चांगला शिजला जातो. जरा मला जास्तच वाटतं, अजून कमीच करतो. आता ही जरा आपण तली झालं, एकदम गॅस आता बारीक केला आहे. भजी होत आहेत. फिरवून घेऊ. तेल चांगलंच तापलेलं आहे. ही चाळणीत काढून घेऊ. ही माझ्याकडे ओव्याची पानं आहेत. ते ओव्याची पानं पण आपण भजी करून टाकू.
गॅस बंद करू आणि ह्याच तेलामध्ये आपण आता कढी करणार आहोत. कढीला एवढं तेल पुष्कळ आहे.